येथे जे आपल्या भारतीय संविधानाची विटंबना करण्यात आली या घटनेचा निषेध करतो आणि परभणी येथे संविधानाचे ज्यांनी अवमान केला त्या नराधामांना कठोर शिक्षा झाली पाहिजे ही सर्वप्रथम मागणी करतो। त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीही मागणी करतो। आणि जनसेवक वाल्मिकांना कराड हे जनतेच्या सेवेसाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जगमित्र कार्यालयामध्ये 24 तास अहोरात्र कार्यरत असतात। कुणाचं लग्न असेल, कुणाचं पोलीस स्टेशनचं काम असेल, कुणाचा दवाखाना असेल, कुणाचं तहसीलचं काम असेल, कुणाचे काही आर्थिक संकट असेल, हे प्रश्न सोडवण्याचा ते कसोशीने प्रयत्न करत असतात। आणि त्यांची ही वाढती लोकप्रियता सहन न झाल्यामुळं केवळ जातीय द्वेष पसरवण्यासाठी आणि जातीय सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने व वाल्मिकांना कराड यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने वाल्मिकांना कराड यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे तो खोटा गुन्हा मागे घ्या या मागणीसाठी आज आम्ही वडवणी बंद व रस्ता रोकोचं आंदोलनाचा पुकार केलेला होता। आणि त्यासाठी आम्हाला वडवणी शहरातील सर्व व्यापारी बांधव, सर्व तरुण बांधव आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी जे सहकार्य केलं त्यांचे या ठिकाणी आभार मानतो। आणि अन्नावरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत हे मी प्रशासनाला विनंती करतो। वाल्मिकांना तुम आगे बढ़ो, मागे घ्या खोटे गुन्हे मागे घ्या। वाल्मिकांना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, वाल्मिकांना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मागे घ्या खोटे गुन्हे मागे घ्या, मागे घ्या खोटे गुन्हे मागे घ्या। वाल्मिकांना तुम आगे बढ़ो, सर्वजण आहेत, परंतु याच्या आडून काही लोक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत आणि राजकीय पोळी भाजून आपलं हित साधण्याचा प्रयत्न करत आहेत। अशा सर्व लोकांचा या ठिकाणी आम्ही वडवणीकर तीव्र निषेध व्यक्त करतो। झालेली घटना अत्यंत दुर्दैवी होती, परंतु त्या घटनेच्या आडून 6 महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेचा कारण दाखवून आवादा कंपनीने या ठिकाणी जनसेवक असणारे, सतत लोकांच्या सेवेत असणारे, गोरगरिबांना कोणतीही जात धर्म न बघता 24 तास जगमित्र कार्यालयावर बीड जिल्ह्यातील जनतेच्या सेवेसाठी असणारे वाल्मिकांना यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून या प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न तो काही राजकीय लोकांकडून चालवला जात आहे।
तो प्रयत्न आपण सर्वांनी हाणून पाडला पाहिजे आणि वाल्मिक अण्णावरील गुन्हे या शासनाने आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने तात्काळ रद्द करून या ठिकाणी वाल्मिक अण्णांना या ठिकाणी निर्दोष मुक्तता या गुन्ह्यातून करण्यात यावी ही आमची विनंती आहे, ही आमची मागणी आहे. त्यांना पूर्ण श्रद्धांजली वाहून जे काही राजकीय नेत्यापोटी जे काही आपले जनसेवक सर्व धर्मांचे सर्व जाती धर्माचे जे धारण आहे वाल्मिकांना कराड यांच्या दाखल झालेले नेत्यापोटी दाखल झालेले खोटे गुन्हे सर्वप्रथम प्रशासनाने मागे घेण्यात यावे. तो माणूस रात्रंदिवस की काळ वेळ न पाहता जो गरिबांसाठी इतरांसाठी शेवटच्या घटनापर्यंत ज्या जर असे खोटे गुन्हे जर दाखल होत असतील तर आपण खरंच या गोष्टीचा न्याय निश्चित केला पाहिजे. गुन्हा करणाऱ्याला जात धर्म किंवा पक्ष हा काही नसतो. जो गुन्हा करतो त्याचा गुन्हा करणे हाच धर्म समजायचा. त्याच्यामुळं ते वाल्मिक अण्णावर राजकीय देशापुढे जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तशाच मला एवढीच विनंती राहील की जनसेवक वाल्मिक अण्णा कराड यांच्यावरील जो मोठा गुन्हा दाखल झालेला आहे हा मागे घेऊन ज्यांनी ते घाणेरडाचा प्रत्येक केलेला आहे त्यांच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे या मताचे आपण सर्वजण आहोत. म्हणून या ठिकाणी आपण आज रास्ता रोको केलेला आहे. तरी वडवणीकरांना सर्वांना आमची विनंती राहील की या घटना झालेली आहे त्याबद्दल आमच्या या रस्ता रोकोमध्ये आपण सहभागी व्हावं व सर्वांनी शांततेत हा रस्ता रोको पार पाडावा होतं. परंतु पोलीस प्रशासनाने विनंती केली की लोकांना अडचण होऊ नये त्यामुळे आपण रस्ता रोको कालचा पोलीस प्रशासनाच्या विनंतीनुसार रद्द केलेला आहे. फक्त आज वडवणी बंद या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर विकास केलेली आपली त्यामध्ये संतोष देशमुख यांना प्रथम मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गुन्हेगारालाही जात नसते हे गेले आपण 4 दिवसापासून प्रत्येक व्यक्तीच्या तोंडून ऐकतो. तो जो प्रकार झाला तो निंदनीय आहे. कुठल्याही जातीचा असो कुठल्याही समाजाचा असो त्यांना कठोर शासन होऊन फाशीसारखी मजबूत कायद्याद्वारे निर्माण केलेली शिक्षा झाली पाहिजे या मताचे आम्ही सर्वजण आहोत. परंतु या घटनेनंतर अधिकार आहे त्यानुसार आम्ही त्या दिवसात आमचं त्यानंतर या ठिकाणी तहसील प्रशासनाला सर्वांच्या वतीने निवेदन देण्यात येईल. या ठिकाणी आपल्या देशाचं संविधान या संविधान चौकामध्ये संविधानाचा अवमान करण्याचं दुष्कृत्य काही नराधम मंडळीकडून करण्यात आलं होतं. सर्वप्रथम मी या संविधानाचा अवमान करणाऱ्यांचा या वाल्मिक अण्णा कराड समर्थकांच्या वतीने आणि वडवणी तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि संविधानाचा अपमान करणाऱ्यांना कठोरातली कठोर तीव्र शिक्षा झाली पाहिजे ही मागणी या ठिकाणी सर्वप्रथम मी करतो. त्याचबरोबर मित्र गेल्या काही दिवसापूर्वी तालुका केस या ठिकाणी पवनचक्कीच्या वादातून वैयक्तिक वादातून संतोष देशमुख
यांचा निर्घृण हत्या झाली, या घटनेचा मी निषेध करतो आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवलं गेलं पाहिजे ही मागणी या ठिकाणी आम्ही या आंदोलकांच्या वतीने सर्वप्रथम करतो. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांनी सुरुवातीपासूनच ही मागणी यांच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे आणि भटक्या विमुक्तांमधून आलेलं नेतृत्व महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करत आहे. ही बाब सहन झाल्यामुळे केवळ त्यांना या प्रकरणामधून बदनाम करण्यासाठी आणि जनसेवक जे आपल्या जगमित्र कार्यालयावर सकाळी 10 ते रात्री 2 वाजेपर्यंत बीड जिल्हा असेल, मराठवाडा असेल, महाराष्ट्र असेल, पीडित कष्टकरी ऊसतोड कामगार, दीनदलित सर्वसामान्यांसाठी अविरत प्रयत्न करत असतात. कुणाचं मला एक सांगायचं आमच्या पोलीस प्रशासनाला की त्यांचं असं म्हणणं आहे की 6 महिन्यापूर्वी अण्णांनी बंद लागली. ते म्हणतात त्यांचा नंबरही नव्हता आणि घटनाही 6 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी अण्णाला बदनाम करण्याचा आणि अण्णावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा जर कोणी प्रयत्न करीत असेल तर ते कदापि सहन करतात. मित्रो, मैं सांगतो जली को आग करके मुझी को राख कर दे और जिस राख से बारूद बनता है उसे वाल्मिकांना कराड यांच्यावर खोटे आरोप केले किंवा खोटे गुन्हे दाखल केले तर कदापि आम्ही सहन करणार आणि सत्याला कधी न्याय असतो. सत्य कधी सुद्धा फाकत नाही आणि त्यामुळं दूध का दूध और पाणी का पाणी होणारच आहे. परंतु हे षडयंत्र जे रचत आहेत या संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाच्या आडून जे कोणी वार करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना सुद्धा निश्चितच शिक्षा झाली पाहिजे. त्यांची चौकशी आणि वाल्मिकांना कराड यांच्यावर खोटे जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्या खोट्या गुन्हे तात्काळ मागे घेतले गेले पाहिजेत यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि आमच्या या 3 मागण्या आहेत. पहिली मागणी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मित केलेलं जे संविधान आहे त्या संविधानाचा परभणी येथे जो अवमान झालेला आहे त्या अवमानाची चौकशी करून त्या नराधमांना शिक्षा झाली पाहिजे. त्याचबरोबर संतोष देशमुख यांचा कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि ते आणि सगळ्यात महत्वाची मागणी आमच्या सर्वांचं दैवत, सर्वांचे लोकप्रिय नेते, सर्वांचं काळीज वाल्मिकांना कराड यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेतले पाहिजेत आणि खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांच्या मागं कोण आहे याचा शोध लावून त्यांच्यावर कोणी गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा दिली पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि या मागणीच्या संदर्भात आज आम्ही वरवणी बंद आणि रस्ता रोकोचं आंदोलन पुकारलं होतं. परंतु पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केली किंवा तुम्ही रस्ता रोकोचं आंदोलन करू नका आणि आम्ही खरं तर कायद्याचं पालन करणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था पाळणारे माणसं, कायदा आणि सुव्यवस्थेला प्रशासनाला सहकार्य करणारे माणसं आणि म्हणून पोलीस प्रशासनाच्या विनंतीला आम्ही मान देऊन रस्ता रोको रद्द केला आणि वरवणी बंद या आंदोलनाने चालू ठेवलेलं आहे. या वरवणी बंदसाठी आम्हाला वडवणी शहरातील तालुक्यातील सर्व नागरिक बांधवांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. वडवणी शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आमच्या विनंतीला मान देऊन शहरातील सर्व दुकाने बंद ठेवली आणि वाल्मिकांना कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. त्याबद्दल सर्वप्रथम या सर्व व्यापारी बांधवांचे मी मनापासून आभार मानतो आणि तुम्ही सर्व अण्णावर, साहेबांवर, ताईवर आणि न्याय ज्योतीवर प्रेम करणारे लोक या मागणीला समर्थन देण्यासाठी
सकाळपासून इथं उपस्थित राहिला आलात आणि सर्वांना तुम्ही विनंती केली किंवा आम्हाला सहकार्य करा, अन्नावरचे मोठे गुन्हे दाखल झालेले मागं घ्या, त्याबद्दल तुमचेही मी या ठिकाणी आभार मानतो. मागे घ्या, मागे घ्या, मागे घ्या, मागे घ्या, वाल्मीकि तुम आगे बढ़ो.